गावाला गाव पण आणि सर्वांनी एकत्र आणणारा सण म्हणजे गावची यात्रा. तर रामराम मित्रांनो, मी ब्लॉगर आदित्य आणि स्वागत आहे तुमचं सर्वांचं जमतंय किच्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. तर आम्हाला निघायचं होतं मळगंगा देवीच्या यात्रेला निघोजला. त्यात पोरं कधी लवकर येतील असं होतच नाही, कारण 8 वाजता गाडी येऊन थांबली होती आणि पोरं जमा झाले 9 वाजता. त्यामुळे आम्हाला नगरवरून निघायला 9:30 झाले होते. त्यात सगळे कार्यकर्ते आल्यावर गाडी शांत बसतेत होय. त्यात थोडं पुढे गेल्यावर आम्ही घेतला आपल्या बाबा रळला. आता बाबा संघ म्हणल्यावर तो काय कोणाला झोपून देतोय होय. रात्री 11:30 वाजता आम्ही पोहोचलो निघोज मध्ये. तिथे एक साईडला गाडी पार्किंग केली आणि आम्ही निघालो दर्शनाला. पण मंदिरात दर्शनाला गर्दी असल्यामुळे पोरं म्हणले आधी आपण छबिना मिरवणूक पाहून येऊ. आणि मी तुम्हाला म्हणालो ना, गावाला गाव पण आणि सर्वांनी एकत्र आणणारा सण म्हणजे गावची यात्रा, ती म्हणजे अशी. हे पारंपरिक ढोल वाजवणं, ती लिजिम खेळणे, हे बघायला एक वेगळीच मजा असते. छबिना मिरवणूक बघितल्यानंतर आम्ही आलो बारवावर, कारण येथे दरवर्षी या बारवातून यात्रेच्या वेळेस घागर निघते आणि हे बघायला भाविकांची भरपूर गर्दी झाली होती. तिथं दर्शन घेऊन आम्ही आलो मंदिरात, पण मंदिरात गर्दी असल्यामुळे व्हिडिओ शूट करता येत नव्हता. मग तिथल्या दादांना विचारलं आणि त्यांनी मला डायरेक्ट मध्ये सोडलं. आणि भावानं, तुम्ही मला अजूनही फॉलो केलं नसेल तर तेवढं फॉलो करून टाका बरं. तिथं आईचं दर्शन घेऊन आम्ही आलो कुंडावर. मग आलो कुंडावर, कुंड माऊलीचं दर्शन घेतलं आणि या मंदिराच्या मागच कुकडी नदी आहे भावांनो. आणि या नदीत आशिया खंडातील सर्वात मोठे रांजण खळगे आहे. तर भावानं दर्शन करून आम्ही निघालो घरी आणि आजचा व्लॉग इथंच एंड करतो. आणि तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर तेवढं व्लॉगला लाईक, फॉलो, शेअर करायला विसरू नका.